श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1151. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र भरताला जे हे असंताची खल प्रवृत्तीच्या लोकांची लक्षणं सांगत होते, त्या खल लक्षणांचा अभ्यास आपण गेल्या दोह्यामध्ये बघितला. काय लक्षणं आहेत खलांची? प्रभू रामचंद्र म्हणतात की ज्यांचा संग हा अत्यंत दुःखदायी असतो, त्यामुळे भरतात चुकूनही ज्यांच्या आपण कधीही संग करू नये असे हे खल मंडळी, ज्यांच्या हृदयात अत्यंत संताप आहे, जे दुसऱ्याचं सुख पाहून नेहमी जळत असतात, दुसऱ्याची निंदा ऐकून ज्यांना हर्ष होतो, जे काम क्रोध मद आणि लोभ परायण आहेत, निर्दयी कपटी कुटील आणि पापांचे घर आहेत, जे विनाकारण सर्वांशी वैर करतात, जो उपकार करतो त्याचं देखील ते अनिष्टच करतात, असे हे खल प्रवृत्तीची लोक. त्यांचा व्यवहार कसा आहे? गोस्वामीजींनी फार छान चौपाई रचली आहे. झूठ ही लेना झूठ ही देना, झूठ ही भोजन झूठ चबेना. सर्व काही वरपांगी खोट दंभ धारण करून केलेला त्यांचा व्यवहार असतो. खोटच देणं, खोटच घेणं, खोटच खाणं आणि खोटच चावणं. सर्व गोष्टींमध्ये बढाई मारून आपली प्रभुता दाखवण्याचा या लोकांचा एक अट्टहास. अशा रीतीने ही कठोर हृदयाची मंडळी जणू काही मोरासारखी असतात, जी दिसायला तर प्रभावित करणारी असतात, परंतु जसा मोर हा विषारी सर्पाला खाऊन टाकतो, त्याप्रमाणे या खल प्रवृत्तीच्या लोकांच्या अंतःकरणाची अवस्था असते. दुसऱ्याशी द्रोह करणारे, परस्त्री परधन परनिंदा यामध्ये विशेष आसक्त असलेले अशी ही पापमयी माणसं, गोस्वामीजी म्हणतात, जणू काही मनुष्य शरीर धारण केलेले राक्षसच आहेत. प्रभू रामचंद्र अजूनही खल मंडळींची काही लक्षणं आपल्याला सांगत आहेत. त्याचं गायन गोस्वामीजी आजच्या दोह्यामध्ये करू लागतात. लोभ ही ओढन लोभ ही डासन, सीस्नोदर पर जमपुर त्रासन. काहू की जाऊं सुनही बड़ाई, श्वास ले ही जनु जूड़ी आई. जब काहू कै देख ही विपत्ति, सुखी भये मानहु जगन्रूपति. स्वार्थ रत परिवार विरोधी, लंपट काम लोभ अति क्रोधी. मातु पिता गुर विप्र न मानहि, आपु गए अरु घालहिया नहीं. करहि मोह बस द्रोह परावा, संत संग हरि कथा न भावा. अवगुण सिंधु मंद मति कामी, वेद विदूषक परधन स्वामी. विप्रद्रोह पर द्रोह विशेषा, दंभ कपट जिय धरे सुबेशा. ऐसे अधम मनुज खल कृत जुग त्रेता नाही,
द्वापर कछुक वृंद बहु, होई कलिजुग माहि सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, प्रभू रामचंद्रांनी संतांची लक्षणं आपल्याला एका दोह्यामध्ये सांगितली, परंतु या खलांची लक्षणं सांगत असताना मात्र त्यांचे हे अवगुण इतके प्रचंड आहेत की गोस्वामीजींसारखं कवित्व देखील या सगळ्या अवगुणांना केवळ काही चौपायांच्या आधाराने व्यक्त करू शकलं नाही। आणि म्हणूनच या खलांची नीट ओळख व्हावी यासाठी गोस्वामीजींनी या खलांची लक्षणं सांगण्यासाठी आणखीन एक दोह्यामधून आपल्याला त्यांच्या लक्षणांची ओळख करून दिलेली आहे। बघा, हे एक विलक्षण आश्चर्य आहे। आपण सगळेच जण श्रीमद भगवत गीतेचं वाचन करतो। कधी कधी जर आपण वेगळ्या दृष्टिकोनातून भगवद्गीतेकडे पाहिलं, त्यातही विशेषत्वाने 16वा अध्याय जर आपण अभ्यासायला घेतला, दैवासुर संपद्वी भाग योगो नाम, ज्यामध्ये भगवंताने दैवी गुणसंपदा आणि असुर गुणसंपदा आपल्याला विस्ताराने सांगितलेली आहे। केवळ 24 श्लोकांचा हा अध्याय भगवंताने सर्वप्रथम संत लक्षणं, अर्थातच ही दैवी संपत्ती सांगायला सुरुवात केली। आणि ही दैवी संपत्ती सांगत असतानाच भगवंताची लेखणी केवळ 3 श्लोक झाले आणि त्याने संत लक्षणांना आवर घातला। तिथून पुढे तब्बल 21 श्लोक भगवंताने राक्षसी संपत्ती, ही असुरी संपत्ती जी या विश्वामध्ये आपल्याला दिसते, असे हे असुर कशा पद्धतीने वर्तन करत असतात याचं वर्णन केलं। म्हणजे 24 पैकी केवळ 3 श्लोक संतांसाठी, तर 21 श्लोक या असंतांसाठी भगवंताने सांगून ठेवलेले आहेत। त्याचप्रमाणे गोस्वामीजींनी देखील असंतांची लक्षणं सांगताना त्याचा हा विस्तार या दुसऱ्या दोह्यामध्ये देखील आपल्याला सांगितला। परंतु संत लक्षणं जी खरं तर अमर्याद आहेत, परंतु जसं आपण पारिजातकाचा सडा पडला असेल तर त्यातली काही मोजकी फुलं आपल्या देवपूजेसाठी घेऊन येतो, त्याप्रमाणे संत लक्षणांचा, या सद्गुणांचा जणू काही सडा पडलेला आहे। परंतु त्यामधून काही मोजकी लक्षणं गोस्वामीजी आमच्या चिंतनासाठी घेऊन येतात। का सांगत असतील या असुरांची लक्षणं एवढी विस्ताराने? काय गरज आहे? आपण म्हणाला हो, या खलमंडलींचं एवढं वर्णन करण्याची काय गरज आहे? सज्जनो, ही लक्षणं गोस्वामीजींना सांगण्याची हौस नाही, ते केवळ आमच्या सारख्या लोकांसाठी म्हणून ही लक्षणं विस्ताराने सांगतायत। का सांगतायत? कारण जर तुम्हाला तुमच्या जीवनात संगत करायची असेल तर नेहमी अशा व्यक्तींचा अपवाद आपण आपल्या संगतीमध्ये ठेवावा। कारण गोस्वामीजींनीच आपल्याला सुरुवातीला सांगून टाकले की सुनहु असंत न केर सुभाऊ, भूलेहु संगती करिय न काऊ। चुकून देखील ज्यांच्याशी संग करू नये अशा असंतांची लक्षणं हे भरता मी तुला सांगतोय। म्हणजे असंतांचा उदो उदो करण्याची गोस्वामीजींना हौस नाही। जसं आपण एखाद्या आरोपीचं जेवढं वर्णन करता येईल तेवढं वर्णन करतो, जेणेकरून तो आरोपी पकडला जाईल, त्या पद्धतीने गोस्वामीजी आम्हाला या समाजामध्ये तुम्ही कोणाशी संग करावा, कोणाशी सख्यत्व करावं, ह्यासाठी म्हणून या खलांची लक्षणं विस्तारपूर्वक सांगत आहेत। गोस्वामीजी सांगू लागतात, लोभ ही ओढन, लोभ ही डासन, सिसनो दरपर जमपुर त्रासन। या खलांची अवस्था कशी आहे? जसं आता थंडीच्या दिवसामध्ये आपण अंथरूण पांघरून चांगलं घेऊन झोपत असतो,
थोडं देखील जरी आपलं अंगावरचं पांघरुण सरकलं तरी आपल्याला थंडी वाजू लागते. अंथरूण जर जास्त जाड नसेल, बारीक असेल, तर जमीन गार पडल्यामुळं आपलं अंथरूण देखील गार पडतं, आपण त्याच्यावरती नीट झोपू शकत नाही. त्यामुळं जसं आम्ही सामान्य लोक अंथरूण पांघरुण अत्यंत व्यवस्थित पद्धतीने घेऊन या थंडीच्या दिवसामध्ये निद्रा करतो, त्याप्रमाणे खलवृत्तीची लोक देखील अंथरूण पांघरुण घेऊन झोपतात. परंतु ते अंथरूण पांघरुण वेगळं आहे. कुठलं घेतात अंथरूण पांघरुण? ते त्यांचं एकच अंथरूण पांघरुण आहे आणि ते म्हणजे लोभ. लोभ लोभ स्वतःच्या स्वार्थाचा नित्य विचार करत ते जणू काही पहुडलेले आहेत, ज्यांना अंतर्बाह्य या लोभाने वेढलेलं आहे, ज्यांना केवळ आपल्या स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा आहे आणि त्या दृष्टीनेच जे नित्य विचार करत असतात, असे हे लोभाने वेढलेले खलमंडळी असतात बघा. आणि ज्या पद्धतीने आपण छान दुलई घेतली, रजई घेतली, चांगली गादी मिळाली की कसे निद्रिस्त होऊन जातो, त्याप्रमाणे लोभामध्ये ही खलमंडळी आपल्या आत्मस्वरूपाची निद्रा अनुभवत असतात. त्यांना जणू काही आपल्या या लोभाच्यामुळं आपण किती कुकर्म करत आहोत, आपला स्वार्थ साधण्यासाठी आपण किती लोकांना फसवत आहोत याची जाणीव देखील नसते. आपल्याकडे म्हणतात ना की अरे जनाची नाही तर निदान मनाची तरी ठेव. त्याप्रमाणे ही खलमंडळी दुसऱ्यांना फसवतात, त्यांना ओरबडून घेतात. त्यांना त्यांचं स्वतःचं मन खात नाही का हो? त्यांना असं वाटत नाही का की आपण अशा पद्धतीने आचरण केलं तर देवाच्या दारामध्ये आपल्याला या सगळ्या पापांची शिक्षा मिळेल. गोस्वामीजी म्हणतात की निर्लज्ज असतात ही खलमंडळी. त्यांना कुठल्याच गोष्टीचं भय वाटत नाही ना. त्यांना इथं लौकिकामध्ये जनांची भीती आहे आणि पारलौकिकामध्ये या यमपुरीचा जाच याचं देखील त्यांना भय वाटत नाही. त्यांच्यासाठी केवळ एकच गोष्ट भयावह ठरते. जिथं जिथं म्हणून त्यांचा लोभ हा दुरावला जातो, जिथं जिथं म्हणून त्यांना लोभापासून लांब ठेवण्यात येतं, अशी स्थानं त्यांना विशेषत्वाने भय वाटणारी असतात. या लोभापायी हे मनुष्य शरीर धारण केलेली राक्षस आहेत, हे जसं भगवंताने म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण समाज जीवनामध्ये बघतो की अनेक लोकांच्या जगण्याचं केवळ एकच प्रयोजन असतं, पशुप्रमाणे चरणं आणि पशुप्रमाणे मैथून करणं. बस याच्या पलीकडं त्यांना मनुष्य जीवन जगण्याचं दुसरं कुठलाही उद्देशच माहीत नसतो. मला आठवतं खूप वर्षापूर्वी मी माझ्या कामानिमित्त कलकत्त्याला गेलो होतो. रात्रीचं विमान होतं आणि पोहोचायला कलकत्ता विमानावरती मध्यरात्र झाली आणि त्यानंतर निर्मनुष्य असलेल्या रस्त्यांमधून टॅक्सीने जात होतो. टॅक्सीमधून जात असताना फुटपाथवर अनेक ठिकाणी लोक झोपलेली दिसत होती. अशा या फुटपाथवर जागोजागी खाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. रात्रीचे 2-2:30 वाजले होते, परंतु खाण्याच्या स्टॉलवर मात्र गर्दी भरपूर होती. त्या रात्रीमध्ये देखील समोसे आणि जिलेबी खाण्यासाठी प्रत्येक स्टॉलवरती गर्दी जणू काही उचंबळलेली होती. मी त्या ड्रायव्हरला सहज म्हटलं, अरे एवढ्या रात्री 2-2:30 वाजता ही काही खाण्याची वेळ आहे का? तो ड्रायव्हर हसून म्हणाला, साहब जी, आपके यहाँ पे लोग जीते हैं इसलिए खाना खाते हैं, यहाँ पे सिर्फ खाने के लिए लोग जीते हैं. ऐकून गंमत वाटली त्याचं वाक्य. परंतु ही वस्तुस्थिती आहे सज्जनो, की असं नाही की खाण्याचं दुर्भिक्ष आहे, परंतु काही ठिकाणी मनुष्य हा केवळ चरत असतो. जशा त्या जर्सी गायी असतात बघा, की त्यांच्या समोर तुम्ही क्विंटलभर जरी अन्न आणून टाकलं तरी त्या चरत राहतील, जणू काही ते यंत्र असतं. त्याप्रमाणे काही मनुष्य ही खल प्रवृत्तीची पशूंप्रमाणे नित्य चरत असतात आणि मैथुन परायण असतात.
गोस्वामीजींनी फार छान शब्द इथं टाकलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की पशूंना देखील कळतं की मैथून करण्याचा कुठला ऋतू आहे, कुठल्या दिवसामध्ये हा संग केला पाहिजे. मनुष्य या बाबतीमध्ये पशूंची देखील पातळी ओलांडून जातो. अशा या खल प्रवृत्तीच्या लोकांना या देहाचा उपयोग केवळ खाणं आणि मैथून एवढाच माहिती आहे. अशा या व्यक्तींचा अंतरंग कसा आहे? गोस्वामीजी म्हणतात, काहू की जो सुनही बड़ाई, श्वास लेही जनु जुडी आई. त्यांच्या कानावरती जर चुकून माकून देखील कोणाची स्तुती पडली की त्यांचा चेहरा असा काही उतरतो की बस जणू काही यांचंच काहीतरी हिरावून घेतायत कोणीतरी. दुसऱ्याची स्तुती ऐकून ते दुःख भरून श्वास घेऊ लागतात. जणू काही त्यांना अंगामध्ये कणकणी आलेली आहे, थंडीच भरलेली आहे. अशा पद्धतीने त्यांचं चेहऱ्याचे, देहाचे आविर्भाव आपल्याला दिसू लागतात. आपण अयोध्याकांडाच्या सुरुवातीला मंथरेचं चरित्र बघितलं ना, की जेव्हा समस्त अयोध्या रामाचा राज्याभिषेक होणार म्हणून आनंदोत्सव साजरा करत होती, त्यावेळेला रामाची ही कीर्ती मंथरेला मात्र हृदयामध्ये दाह निर्माण करत होती. उस्वास टाकत ती कैकेयीच्या जवळ येऊन त्या एका रात्रीमध्ये आपल्या या मत्सराच्या ठिणगीचा केवढा वणवा करून टाकते, हे आपण अयोध्याकांडामध्ये बघितलं. सज्जनो, खल मंडळी देखील अशीच असतात. त्यांना नेमकं कुठल्या क्षणी गोष्टी आपण उद्ध्वस्त करू शकतो याची पूर्ण जाणीव असते. आणि त्यामुळं श्री महाराज देखील म्हणायचे की आपण आपला परमार्थ गुप्त ठेवावा. या अशा परमार्थाला दृष्ट लागण्याची तर फार दाट शक्यता असते. जसा एखादा दिवा आपण उघड्यावरती ठेवला तर वाऱ्याची कुठलीही झुळूक जशी त्याला विझवून टाकते, त्याप्रमाणे आपल्यातले सत्व गुण, आपल्यातले चांगले गुण जर या खलमंडळी रूपी लोकांच्या डोळ्यात आले की ते लगेचच या गुणांचा ऱ्हास करण्यासाठी उत्सुक असतात. आणि या उलट या खलमंडळींना जेव्हा जेव्हा कोणाची विपत्ती दिसते, जब काहू कै देख ही विपत्ती, सुखी भये मानहु जग नृपती. जेव्हा जेव्हा त्याला कोणाची विपत्ती दिसते त्यावेळेला ते असे सुखी होतात जणू काही साऱ्या जगताचं राज्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. काय गंमत आहे ना, की एखादी व्यक्ती संकटात आहे, एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज आहे, अशा वेळेला मदतीचा आविर्भाव तर ते करतात, परंतु आतमधून मात्र त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतात की असा किती वेळा तुला सांगत होतो हे करू नको करू नको, आता बघ कसा धडा मिळाला, कशी अद्दल घडली आहे तुला. अशा पद्धतीने एक असुरी आनंद या खलमंडळींच्या अंतरंगामध्ये होत असतो. ते स्वार्थपरायण आहेत, परिवार विरोधी आहेत, काम आणि लोभामुळे लंपट झालेले आहेत आणि अत्यंत क्रोधी आहेत. आपण यामधल्या बऱ्याचशा गोष्टी गेल्या दोह्यामध्ये बघितल्या की काम, क्रोध, मद, लोभ, परायण अशा पद्धतीची या खललोकांची वृत्ती आहे. परंतु मला यामधला एक शब्द विशेषत्वाने आवडला, तो म्हणजे स्वार्थ रत परिवार विरोधी. परिवार विरोधी आहेत म्हणजे आपल्याच परिवाराचं हित होत असताना देखील ते अशा पद्धतीने विरोध करतात की ज्याच्यामुळं परिवाराची प्रगती थांबून जाते. आपण देखील बघतो ना, अनेक वेळेला परिवार काही निर्णय घेतो की ज्याच्यामुळं त्या परिवाराचं हित घडणार असतं. अशा वेळेला या खलवृत्तीच्या लोकांची बुद्धी फिरते आणि तो निर्णय ते काही केल्या हाणून पाडायचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा त्यांना त्याच्यामध्ये यश देखील मिळतं, परंतु त्यांना मिळालेलं हे यश त्यांच्या पिढ्यांमधल्या अनेक लोकांची स्वप्न उद्ध्वस्त करून टाकत असतं. या खलमंडळींची एक विशेषत्वाची गोष्ट अशी असते की
की ते कधी एक वाक्यता घडू देत नाहीत. आपल्याकडे देखील आपण बघतो ना, लग्न कार्यांमध्ये नेहमी काहीतरी रुसवे फुगवे असतात. नको असलेल्या गोष्टींवरून भांडणं होतात. ज्याची गरज नाही अशा विषयांना फाटे फुटतात. आणि मग हा असलेला आनंदाचा सोहळा काही लोकांच्या या दुराग्रही वृत्तीमुळं एक चर्चेची गोष्ट बनून जातं, एक भांडणांचा विषय बनून जातो. कारण एकच आहे, परिवार विरोधी. असे हे खल अत्यंत क्रोधी असतात, शीघ्र संतापी असतात. त्यांना एकदा का संताप आला की ते कोणाचाही विचार करत नाहीत. मातु पिता गुर बिप्रन मानही. अनेकदा ते संतापाच्या पायी असं काही अद्वा तद्वा बोलू लागतात की त्यांना आपले आई दिसत नाही, आपले वडील दिसत नाहीत, आपले गुरु दिसत नाहीत, आपले ब्राह्मण दिसत नाहीत. आपल्या समोर असलेले ते कोणालाही मानत नाहीत. आपल्या रामचरितमानस मधला एक तरुण मुलगा आहे, लग्न झालेलं एक 10-1 वर्षापूर्वी. दुःखी असतो बिचारा. त्याचा पत्नीचा डिवोर्सची केस चालू आहे आणि अजूनही निकाल काही केला लागत नाहीये. आणि ती पत्नी अनेक वेळेला त्याला रात्री घरी येऊन त्रास देते. एकदा तो म्हणाला, दादा तुम्हाला कल्पना येणार नाही, मी मला होणाऱ्या त्रासाचा व्हिडिओ बनवून ठेवलाय. म्हणून त्याची पत्नी घरात आल्यानंतर ती कशा पद्धतीने वागते याचा त्याने मला व्हिडिओ दाखवला. त्याचे आई वडील समोर बसलेले आहेत. अशा वेळेला ती बायको घरामध्ये येऊन याच्यावरती अदवा तद्वा बोलते, आरडाओरड करते आणि त्या व्हिडिओमध्ये खरोखर त्याच्यावरती हात उगारण्यापर्यंत तिची मजल गेलेली बघून अवाक झालं की अरे हे कुठले संस्कार आहेत, हा कुठला स्वार्थ साधण्याची मनुष्याची भूमिका आहे. खरोखर आम्ही आपल्या मुलाबाळांना हे शिकवतोय का? व्यक्ती ही अशा पद्धतीने कशी जगू शकते? ठीक आहे, तुमचे मतभेद असू शकतात, बट वी कॅन ऑलवेज ऍग्री टू डिसऍग्री. ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीवरती कधीच कोणी विचार करत नाही. प्रत्येक डिसऍग्रीमेंट हे भांडणातच बदललं गेलं पाहिजे का? आणि तेही अशा पद्धतीने, आणि तेही आपण त्या मुलाच्या आईवडिलांच्या समोर येऊन असं वागावं. या वेळेला त्या आईवडिलांमध्ये आपले आईवडील दिसत नाहीत का? घरामध्ये असलेल्या महाराजांच्या तसबिरीमध्ये आपल्याला आपले गुरु दिसत नाहीत का? आपण ज्या देव ब्राह्मण अग्नीच्या साक्षीने लग्न केलं, त्या ब्राह्मणांची, त्या अग्नीची किंमत त्यावेळेला आपल्याला कळत नाही का? सज्जनो, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणि ज्या गोस्वामीजींनी आम्हाला विशेषत्वाने सांगितल्याच आहेत की या गोष्टी सगळ्या कलियुगाचं जणू काही धन आहे, वैभव आहे. ऐसे अधम मनुज खल कृतयुग त्रेता नाही. ही अशी लोक सत्ययुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये सापडणं फार अवघड आहे. द्वापर युगामध्ये हो थोडीफार मंडळी आपल्याला दिसू शकतील. अहो, कंस मामाच होता ना, की जो आपल्या सख्या बहिणीला कुठलंही कारण नसताना या बेड्या घालून जेलमध्ये सडवतोय. काय चूक होती देवकीची? काय चूक होती वासुदेवाची? आकाशवाणी कोणीतरी करावी आणि त्याची शिक्षा आपल्या बहिणीला द्यावी. ज्या बहिणीचा रथ हा भाऊ स्वतः हाकतोय, त्याच रथामध्ये बसलेल्या आपल्या बहिणीच्या मानेवरती तलवार फिरवण्यापर्यंत या द्वापार युगामध्ये या कंसाची खल प्रवृत्ती जागृत व्हावी. हे सगळं या द्वापार युगामध्ये होतं. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की द्वापर कछुक थोडीफार आहेत. शिशुपालासारखी काही मंडळी आहेत जी श्रीकृष्णाचा देखील अपमान करतायत. परंतु कलियुगामध्ये मात्र बृंद बहु हो यही कलिजुग माही. कलियुगामध्ये मात्र यांचे समूहच्या समूह अशा या खलमंडळींचे आपल्याला निदर्शनाला येतील, अनुभवायला येतील. हेच जणू काही गोस्वामीजी आम्हाला सांगतात. आणि आजच्या काळात आम्ही काय बघतोय? हा या युगाचा स्वभाव आहे सज्जनो. जिथं तुम्ही माणसामध्ये देव पाहायला जाल आणि बहुतांश वेळेला बाह्यांगाने लक्षात येईल की अरे हा तर यतीचं रूप धारण केलेला रावणच कोणीतरी आपल्या जीवनामध्ये प्रवेश करून आलाय.
ही या खलमंडळींची आपल्याला नित्य अनुभवायला येणारी अवस्था आहे. जे आई वडिलांना मानत नाहीत, गुरुला मानत नाहीत, ब्राह्मणांना मानत नाही. आप गये अरु घाल ही आनही. आपण तर नष्ट होतातच, परंतु आपल्या बरोबर दुसऱ्यांना देखील नष्ट करणारा हा मानवी बॉम्ब आहे खल प्रवृत्तीचा मनुष्य. गोस्वामीजींनी बालकांडामध्ये खलांची वंदना केली. त्यामध्ये त्यांनी खलांना गारांची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे गारा या अवकाळी पडतात, शेतावरती पडतात, एकच उद्देश असतो की अन्नधान्याची नासाडी करावी. त्या अन्नधान्याची नासाडी करताना या गारा ज्या शेतामध्ये पडतात त्या देखील स्वतः वितळून जातातच. त्या कुठे राहतात, जशा त्या तशा त्या देखील नष्ट होतात आणि आपल्या बरोबर अन्नधान्याला देखील नष्ट करून टाकतात. अशी या खलांची अवस्था आहे. आप गये अरु घाल ही आनही. आपण नष्ट व्हावं आणि आपल्या बरोबर दुसऱ्यांना देखील नष्ट करून टाकावं. त्यांचा संताप असा असतो की लोकांचं जीवन जगत असताना देखील नरक यातना म्हणजे काय याची जाणीव हे खल शेजारच्या व्यक्तीला करून देत असतात. त्यांचा सहवास हा अत्यंत त्रासदायक असतो. वारंवार त्यांचा येणारा हा क्रोध, त्याला उत्तर देता देता त्यांच्या बरोबर राहणारी लोक थकून जातात, शिणून जातात. परंतु तरी देखील या खल प्रवृत्तीच्या लोकांमध्ये काहीही फरक पडत नाही. बऱ्याचदा आपल्या स्वतःचं देखील ब्लड प्रेशर वाढवून घेतात. या संतापामुळे आपल्या देहावर देखील अनिष्ट परिणाम करून घेतात आणि त्याच्यामुळे इतरांना किती त्रास होत आहे याची देखील त्यांना कल्पना राहत नाही. बरं, अशा व्यक्तीला सांगावं की अरे जरा क्रोधाला आवर घाल बाबा, असं नको वागूस. अरे थोडंसं भजन कर, ध्यान कर, नाम जप कर. त्याची अवस्था कशी आहे? संत संग हरी कथा न भावा. संतांचा संग त्याला आवडत नाही, संतांनी दिलेला बोध त्याला आवडत नाही, त्याला भगवंताची कथा आवडत नाही. त्याला केवळ एकच माहिती आहे, एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाहीये त्यामुळे सगळ्या जगाचा द्रोह करत राहायचा आणि त्या आपल्या मोहाची शिक्षा समस्त जगाला देत राहायची. ही आहे खल लोकांच्या जीवनाची पद्धत. गोस्वामीजी म्हणतात की जसे संत हे गुणांचे सागर आहेत, त्याप्रमाणे खल हे अवगुण सिंधू आहेत, अवगुणांचा समुद्र. मंदमती कामी आहेत, मंद बुद्धीचे आहेत, ते कधी नीट विचार करू शकत नाहीत. एखादी गोष्ट विवेकाने आपण सांगितलेली आहे तर ती आपल्या हिताची आहे हा भाव देखील त्यांच्या मनामध्ये निर्माण होत नाही. कामी आहेत, आसक्त आहेत, वेद विदूषक परधन स्वामी, वेदांचे निंदक आहेत. जे खरं तर धर्माचा आधार आहे त्याचीच निंदा जे करतात ते कशा पद्धतीने जीवन जगू शकतील? परधन स्वामी, जिथं जिथं म्हणून परद्रव्य दिसेल ते परद्रव्य आपल्याला मिळावं यासाठी नित्य रत असणारे हे जणू काही लुटारू आहेत. विप्रद्रोह परद्रोह विशेषा. ते दुसऱ्याशी द्रोह तर करतातच, परंतु त्याही मध्ये विशेषत्वाने जिथं जिथं म्हणून ब्रह्मस्वरूपाची उपासना करणारा ब्राह्मण आहे, जो भगवंताच्या प्राप्तीसाठी रत आहे, अशा व्यक्तीचं द्रोह करण्यामध्ये, अशा व्यक्तीला खो घालण्यामध्ये, त्याचा उपमर्द करण्यामध्ये या खलांना विशेष आनंद होत असतो. त्यांच्या हृदयामध्ये दंभ आहे, कपट भरलेलं आहे. ते वरून सुंदर वेश धारण करून राहतात, परंतु अंतरंगामध्ये मात्र ज्यांच्या हा जणू काही विषाचा घडा भरलेला आहे, असे हे खल या कलियुगामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी दिसत असतात. आणि सामान्य मनुष्य या अशा खलांच्या असलेल्या जाचामध्ये, त्रासामध्ये जणू काही भरडून निघत असतं. सज्जनो, या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट करावी. आपण
ज्या प्रभू रामचंद्रांचे दास आहोत, त्यांच्या चरणांना आपण हृदयामध्ये घट्ट धरून राहावं. हा या खलप्रवृत्तीचा सोसाट्याचा वारा जरी आला तरी जो त्याच्या चरणांना घट्ट धरून आहे, तो या कलियुगामध्ये देखील सत्ययुगाचा आनंद आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकतो. अशा रीतीने गोस्वामीजींनी या खलांची लक्षणं आपल्याला सांगितली. सज्जनो, इथून पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाचरित्रामध्ये बघू. जानकी जीवन स्मरण जय जय.